हां. कल्पना करूया. आपण एका खोलीत अगदी एकटेच आहोत. खोलीत पूर्ण शांतता आहे. करण्यासारखं काहीही नाहीये. अगदी काहीच नाही. हो. टीव्ही बंद आहे, आजूबाजूला कुणीही नाही. अशा वेळी पहिल्या 5 सेकंदात आपण काय करतो? आपला हात नकळत खिशात जातो आणि आपण फोन बाहेर काढतो. बरोबर. आपण लगेच काहीतरी शोधायला लागतो. पण का? आपण सतत काहीतरी का पाहत असतो, का ऐकत असतो? थोडीशी शांतता जाणवली की आपण लगेच एखादं गाणं का लावतो किंवा सोशल मीडिया का उघडतो? कारण ती पूर्ण शांतता ना, ती आपल्याला आतून अस्वस्थ करते. कसं आहे, आपण स्वतःसोबत एकटे राहायला, स्वतःच्या खऱ्या विचारांसोबत एकांतात बसायला नकळतपणे घाबरत असतो. म्हणजे आपल्याला तो बाह्य जगाचा गोंधळ हवा असतो. होय, कारण तो गोंधळ आपल्या आतल्या आवाजाला कुठेतरी दाबून टाकतो. आणि म्हणूनच आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण एका अशा विषयाच्या मुळाशी जाणार आहोत जो कदाचित थोडा अस्वस्थ करणारा आहे, पण तो मानवी मनाचं एक अतिशय कटू सत्य मांडणारा आहे. नक्कीच. आणि ह्यासाठी आपले स्रोतही खूप सखोल आहेत. हो, बीजिंगमधील विद्यार्थ्यांवर झालेला एक अभ्यास, प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस यांचं REBT तंत्र, मार्टिन हायडिगर आणि जॉन पॉल सार्त्र यांचे विचार आणि सोबतच प्राचीन बौद्ध तत्वज्ञान, या सगळ्या स्रोतांमधून एकच धक्कादायक सत्य समोर येतं. आपण खऱ्या अर्थाने शांतता शोधत नाही आहोत. आपण फक्त स्वतःपासून पळ काढत आहोत. पण मला इथे एक सांगा, आपण सतत काहीतरी करत राहतो, फोन बघतो किंवा विचार करत राहतो. याला आपण साधारणपणे वेळेचा अपव्यय किंवा सवय म्हणतो ना? आपण तसं म्हणतो, पण स्रोतांनुसार ही एक मोठी मानसशास्त्रीय पळवाट आहे. आपण ज्याला विश्रांती समजतो, ती अनेकदा फक्त स्वतःपासून पळण्याची एक पद्धत असते. म्हणजे कसं? प्रगतीसाठी धडपड करणे वेगळं नाही का? प्रगती वेगळी, पण विश्रांतीच्या नावाखाली आपण जे करतो, जसं सोशल मीडियावर तासनतास स्क्रोल करणं, भविष्याची चिंता करत बसणं किंवा अगदी डोळे मिटून ध्यानाला बसणं, हे सगळे पळ काढण्याचे मार्ग असू शकतात. मानसशास्त्रात याला स्पिरिच्युअल बायपासिंग म्हणजे आध्यात्मिक पळवाट असं म्हटलंय. आध्यात्मिक पळवाट म्हणजे आपण स्वतःच्या खऱ्या भावना लपवण्यासाठी ध्यानाचा किंवा अध्यात्माचा वापर करतो. हो, अगदी तेच. जेव्हा आपल्या आत खोलवर रुजलेली भीती, एखादा जुना आघात किंवा एकटेपणा असतो, तेव्हा त्याचा सामना करण्याऐवजी आपण सकारात्मकतेचा एक खोटा मुखवटा तयार करतो. आपण त्या अस्वस्थ भावना दाबून ठेवतो. बापरे! म्हणजे हे असं आहे की गाडीच्या इंजिनमधून विचित्र आवाज येतोय आणि तो ऐकू येऊ नये म्हणून आपण फक्त गाडीतल्या गाण्यांचा आवाज वाढवतोय. हो. ही उपमा अगदी चपखल आहे. आपण फक्त मलमपट्टी करत आहोत. पण आपण खरोखर कशाला घाबरत आहोत? त्या इंजिनच्या आवाजाचं मूळ काय आहे? त्या आवाजाच्या मुळाशी आहे अस्तित्वाची चिंता, ज्याला आपण एक्झिस्टेन्शियल एन्झायटी म्हणतो. जर्मन तत्वज्ञ मार्टिन हायडेगर यांनी या मानवी स्थितीला सोर्ज असं म्हटलं आहे. सोर्ज? हो, सोर्ज म्हणजे काळजीत असणं. ही एक प्रकारची जन्मजात अस्वस्थता आहे, जी मानवी अस्तित्वातच दडलेली आहे. आपण बाहेरच्या संकटांना घाबरत नाही, आपण त्या आतल्या अस्वस्थतेला घाबरतो. पण ही अस्वस्थता येते कुठून? आपण उत्क्रांत झालेले मानव आहोत. आपल्याला अन्न, निवारा सगळं मिळालंय. आपला मेंदू तर आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बनलाय ना. मग आपण नैसर्गिकरित्या असे अस्वस्थ का असतो? याच प्रश्नाचं उत्तर फ्रेंच तत्वज्ञ जॉन पॉल सार्त्र यांनी अतिशय सखोलपणे दिलं आहे. त्यांच्या मते जगात 2 प्रकारची अस्तित्वे असतात, बीइंग इन इटसेल्फ आणि बीइंग फॉर इटसेल्फ. हे थोडं सोपं करून सांगाल का? नक्कीच. बीइंग इन इटसेल्फ म्हणजे एखादी निर्जीव वस्तू, जशी की खुर्ची किंवा दगड. ती खुर्ची स्वतःमध्ये पूर्ण आहे. तिला भविष्याची चिंता नाही, ती फक्त तिथे असते. बरोबर. खुर्चीला काही टेन्शन नसतं. हो, पण मानवी जाणीव ही बीइंग फॉर इटसेल्फ आहे. आपण खुर्चीसारखे पूर्ण नाही आहोत. म्हणजे आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असल्यामुळे आपण अपूर्ण आहोत. होय, आणि सार्त्र म्हणतात की ही जाणीव मुळातच एक पोकळी किंवा नथिंगनेस आहे. आपल्याला सतत ठरवावं लागतं की आपण कोण आहोत, आपण काय करणार आहोत, आणि ही सक्ती एक भयानक पोकळी निर्माण करते. आणि म्हणूनच आपण सतत यश, नाती, मनोरंजन, पैसा किंवा अगदी सतत विचार करून ती पोकळी भरून काढण्याचा व्यर्थ प्रयत्न करत असतो. अगदी बरोबर. आणि प्राचीन बौद्ध तत्वज्ञानात यालाच दुःख असं म्हटलं आहे. हे दुःख फक्त शारीरिक वेदना किंवा रडण्यापुरतं मर्यादित नाही. म्हणजे ती सतत असमाधानी असण्याची अवस्था आहे. हो, कोणतीही गोष्ट मिळवली तरी ती पुरेशी वाटत नाही, कारण आपण
अनित्यता स्वीकारायला नकार देतो. जगातली प्रत्येक गोष्ट बदलणार आहे हे सत्य आपण नाकारतो. आणि आपण कायमस्वरूपी गोष्टींच्या शोधात असतो. त्यामुळे आपण सतत फ्रस्ट्रेट होतो. मग आपण एका चक्रात अडकतो ना. होय, ज्याला बौद्ध तत्वज्ञानात तहान आणि द्वेष म्हटलं आहे. सुखद अनुभवांची तहान आणि वेदनादायी अनुभवांचा द्वेष. म्हणजे जेव्हा एकांतात एखादा वाईट विचार मनात येतो तेव्हा आपण द्वेषाने त्याला दूर ढकलतो आणि फोन हातात घेतो. कारण आपल्याला फोनमधून मिळणाऱ्या तात्पुरत्या सुखाची तहान असते. आपण त्या आतल्या रिकामेपणाचा सामनाच करत नाही. बरं, जर आपण पळू शकत नाही आणि लढल्याने विचार वाढतात, तर मग उरतो कोणता पर्याय? फक्त हार मानायची? नाही, हार मानणे हा उपाय नाही. इथेच स्वस्वीकृती किंवा सेल्फ एक्सेप्टन्स ही अत्यंत महत्वाची मानसशास्त्रीय संकल्पना समोर येते. जर पळायचं नसेल तर तिथेच उभं राहून सत्य स्वीकारावं लागतं. मला इथे तो बीजिंगमधल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आठवतोय. हो, तो खूप महत्वाचा अभ्यास आहे. त्या 132 विद्यार्थ्यांवर झालेल्या संशोधनात असं दिसलं की फक्त माइंडफुलनेस किंवा वर्तमान काळात जगण्याचा सराव केल्याने तणाव कमी होत नाही. आणि हे खरंच आश्चर्यकारक आहे, कारण आजकाल सगळीकडे कॉर्पोरेट जगतात किंवा इंटरनेटवर फक्त माइंडफुलनेस आणि ध्यानावरच भर दिला जातो. पण तिथेच तर सगळी गोम आहे ना. त्या अभ्यासाने दाखवून दिलं की माइंडफुलनेसचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा त्यात स्वर स्वीकृती मिसळली जाते. म्हणजे जर मी ध्यानाला बसलो आणि मनात वाईट विचार आले आणि मी स्वतःलाच शिव्या देत बसलो की माझे विचार किती वाईट आहेत, तर तणाव वाढेलच. अगदी अचूक. स्वतःच्या विचारांची केवळ जाणीव असणे आणि स्वतःबद्दल करुणा नसणे हा मानसिक छळ आहे. तुम्ही स्वतःलाच एका खोलीत तुमच्या सर्वात मोठ्या आणि कठोर समीक्षकासोबत बंद करत आहात. मग यातून बाहेर कसं पडायचं? मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस यांच्या आरईबीटी तंत्रानुसार आपण स्वतःला ग्लोबल रेटिंग देणं थांबवलं पाहिजे. ग्लोबल रेटिंग म्हणजे मी चांगला किंवा मी वाईट असं एक एकंदरीत लेबल लावणं? होय. समजा एखादं काम वेळेवर झालं नाही तर आपण म्हणतो की मी निरुपयोगी माणूस आहे. एलिस म्हणतात की फक्त कृतीचं मूल्यमापन करा, संपूर्ण अस्तित्वाचं नाही. म्हणजे माझे विचार, माझ्या चुका हे माझे अनुभव आहेत, ते म्हणजे पूर्ण मी नाही. यालाच मानसशास्त्रात अनकंडिशनल सेल्फ ॲक्सेप्टन्स किंवा विनाअट स्वस्वीकृती म्हणतात. हे म्हणजे घर साफ करण्यासारखं आहे. घर साफ करण्यासाठी आधी हे अत्यंत शांतपणे मान्य करावं लागतं की घर अस्वच्छ आहे. हो, आणि त्या अस्वच्छतेकडे बघून स्वतःवर चिडचिड केली तर घर कधीच साफ होणार नाही. बरोबर. कचऱ्यावर सतरंजी टाकून उपयोग नाही. आधी तो कचरा तिथे आहे हे बिना रागावता मान्य करावं लागतं. अतिशय योग्य उपमा आहे ही. स्वतःमधील अपूर्णतेशी, त्या अस्वच्छतेशी शांततेने उभे राहणे हीच खऱ्या बदलाची पहिली पायरी आहे. हे सगळं ऐकायला आणि बुद्धीला पटायला खूप तार्किक वाटतं. पण जेव्हा खऱ्या आयुष्यात भीती किंवा एकटेपणा जाणवतो तेव्हा हे तत्वज्ञान काम करत नाही. मला वाटतं ही संकल्पना प्रत्यक्ष अनुभवायला हवी. नक्कीच. आपण आता एक छोटासा प्रयोग करू शकतो. हा अनुभव खूप महत्वाचा ठरेल. बरं, आपण सर्वजण आता जिथे असू तिथेच एक अत्यंत छोटी कृती करूया. पुढचे काही सेकंद आपण काही करणार नाही आहोत, फक्त शांत बसूया. फक्त शांत. आपल्या मनात आता जे काही विचार येत आहेत त्यांकडे फक्त पाहूया. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही. एखादा विचार आला तर तो चांगला की वाईट हेही ठरवू नका. अगदी बरोबर. समजा आत्ता मनात विचार येत असेल की हा प्रयोग कधी संपणार, तर तो विचारही एका ढगासारखा आहे. त्याला येऊ द्या आणि जाऊ द्या. फक्त निरीक्षकासारखं पाहत राहा. स्वतःला फक्त एक गोष्ट सांगा, हे विचार माझ्या मनात येत आहेत पण मी म्हणजे हे विचार नाही. प्राचीन बौद्ध भाषेत सांगायचं तर हे माझे नाहीत. फक्त त्या विचारांना वाहून जाऊ देऊया. हा जो आत्ताचा अनुभव होता ना, यालाच आपण निरीक्षक आणि कर्ता यांच्यातील फरक म्हणतो. जेव्हा आपण हा प्रयोग करतो तेव्हा खडवच एक वेगळी शांतता जाणवते. आत विचार चालू असतात पण त्यांचा त्रास होत नाही. यामागे विज्ञान काय आहे? असं का होतं? यामागे न्यूरोप्लास्टिसिटी काम करते. एरवी जेव्हा एखादा वेदनादायक विचार मनात येतो तेव्हा आपला मेंदू त्याला वाघासारखा खरा धोका समजतो. आपला अमिगडाला सक्रिय होतो. आणि शरीरात कॉर्टिसॉल आणि एड्रेनालिन सोडलं जातं, ज्यामुळे आपण अस्वस्थ होऊन फोनकडे धावतो. हो, पण जेव्हा आपण फक्त निरीक्षक बनतो तेव्हा आपण प्रतिक्रिया देत नाही, आपण पळत नाही. म्हणजे मेंदूला कळतं की इथे खरा धोका नाहीये. अगदी बरोबर. त्यामुळे कॉर्टिसॉलची पातळी वाढत नाही. आपण मेंदूला नव्याने शिकवतो की हा विचार आला तरी मी सुरक्षित आहे. जुने पॅटर्न तुटतात. म्हणजे खरी अडचण आपल्या मनात येणाऱ्या विचारांमध्ये नाहीये, तर त्या विचारांसोबत राहण्याच्या आपल्या भीतीमध्ये आहे. आपण स्वतःच्याच रिकाम्यापणाला घाबरत होतो. होय,
ज्या क्षणी आपण ती भीती सोडतो आणि विचार येऊ देतो तेव्हा ती सार्त्रची पोकळी आपल्याला घाबरवू शकत नाही. या सगळ्या सखोल चर्चेतून एक गोष्ट खूप स्पष्ट होते. आपण अनेकदा शांततेचा चुकीचा अर्थ घेतो. खरी शांतता म्हणजे खोलीत कसलाच आवाज नसणे किंवा मनात विचार नसणे नव्हे. अजिबात नाही. ध्यान करताना 1000 विचार आले तरी आपण चिडता कामा नाहीये की मला शांतता का मिळत नाहीये. म्हणजे खरी शांतता ही स्वतःच्याच वादळी विचारांसोबत एकाच खोलीत न घाबरता बसता येणे. ही घल इथेच. स्वतःपासून पळून जाण्याचे सर्व रस्ते बंद करणे आणि आपण जसे आहोत तसा विनाअट स्वीकार करणे. जेव्हा आपण स्वतःचा स्वीकार करतो तेव्हा पळून जाण्याची गरजच उरत नाही. हा विचार खरोखरच मुळापासून हादरून टाकणारा आणि तरीही मुक्त करणारा आहे. आपण हे मान्य केले की आपण शांतता शोधत नव्हतो, आपण फक्त स्वतःला टाळत होतो. हे खरंच अस्वस्थ करणार आहे. पण एकदा का हे सत्य स्वीकारलं की मग आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो. नक्कीच. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी मला एका अशा प्रश्नासोबत थांबायचं आहे जो या सर्व प्रवासाचा एक अटळ निष्कर्ष आहे. थोडा वेळ यावर नक्की विचार करूया. कोणता प्रश्न? जर आजवरचे आपले सर्व छंद, सवयी, महत्वाकांक्षा आणि आपला पूर्ण स्वभाव हा केवळ आपल्या आतल्या खऱ्या रिकामेपणापासून पळ काढण्यासाठी तयार झालेला एक मुखवटा असेल, तर ज्या दिवशी आपण हे पळणं थांबू त्या दिवशी आपण खरोखर कोण असू? बापरे, हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. पुढच्या वेळी जेव्हा खोलीत पूर्ण शांतता असेल आणि आपला हात नकळत फोनकडे जाईल तेव्हा एक क्षण थांबूया आणि स्वतःलाच हा प्रश्न नक्की विचारूया.